हत्या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना। संतोष देशमुख हत्या प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारं, शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। बीड हत्या प्रकरणावर आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका, लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा आढावा घ्यावा, शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। बीड हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेची पोलीस कोठडी आज संपणार, विष्णू चाटेला आज कोर्टात हजर केलं जाणार। बीडमधील हत्येप्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सर्वपक्षीयांची मागणी। बीड हत्या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, संभाजीराजेंची मागणी। बीड प्रकरणात लक्ष घालण्याचं राज्यपालांचं आश्वासन, संभाजीराजेंची माहिती। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, कराडला 302 मध्ये आरोपी करावं, जितेंद्र आव्हाडांची मागणी। तर सरकारकडून मुंडे कराडला वाचवण्याचा प्रयत्न, आव्हाडांचा आरोप। महेश वेगणे आणि मनोज वाघ अजून एसआयटीच्या तपास पथकात सहभागी नाहीत, बीड पोलीस दलातून कार्यमुक्त न झाल्यानं एसआयटीत सहभागी झाले नाहीत, दोन्ही अधिकारी कराडच्या जवळचे, विरोधकांचा आरोप। वाल्मिक कराडला मी कधी भेटलो नाही, 25 जूनला धनंजय मुंडेंना कामानिमित्त भेटलो, आमदार सुरेश दसानी केलेले आरोप नितीन बिक्कड यांनी फेटाळले। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे, पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर राजीनाम्याच्या मागणीवर ठाम। जाहीरपणे बोलण्याआधी सरकारकडे मतं मांडली पाहिजे, बावनकुळेंचा सुरेश धस यांना सल्ला। फरार असतानाचा आरोपी सुदर्शन घुलेचा फोटो समोर, ओळख लपवण्यासाठी घुलेनं स्वतःच्या मिशा काढल्या होत्या, तर आरोपी सुधीर सांगळेनं ओळख लपवण्यासाठी टक्कल केलं होतं। धनंजय मुंडेंचं नाव घेतल्यामुळे बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मनोज जरांगेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल, परळीतही जरांगेंविरोधात तक्रार, धनंजय मुंडे समर्थकांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद। पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला धमकीचे फोन, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा गंभीर आरोप, धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची सरकारकडे मागणी। अंजली दमानी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीची वेळ मागितली, बीडमधून धमक्या येत असल्याचा दमानी यांचा आरोप। सरकार आवश्यक ती सगळी कारवाई करते आहे, परभणी आणि बीड प्रकरणावरून चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। प्रजासत्ताक दिन जवळ आला, अजून पालकमंत्री जाहीर नाही, पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरूच, महायुतीच्या गोंधळावर राऊतांची टीका। पालकमंत्री पदाचा काही तिढा नाही, आज चर्चा पूर्ण होईल, पालकमंत्री पदाबाबत बावनकुळेंची प्रतिक्रिया। चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार, हे जवळपास निश्चित, बावनकुळे यांच्या कार्यालयासाठी रवी भवन इथे 11 नंबरचा बंगला राखीव, लवकरच राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर होण्याची शक्यता। पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊतांची मुंबई सत्र न्यायालयात हजेरी, पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सुनावणी 3 मार्चपर्यंत तहकूब। संजय गायकवाडांचं वक्तव्य गंभीर, तुम्हाला मतदार वेश्या वाटतात, राऊतांचा गायकवाडांवर निशाणा, तर शिंदेंनी संजय गायकवाडांचा राजीनामा घ्यायला हवा, राऊतांची मागणी। आम्ही जनसेवक, मतदारांसमोर नतमस्तक होऊन कारभार करायला हवा, संजय गायकवाडांवरील प्रश्नावर बावनकुळेंची प्रतिक्रिया, तर जनता आमची मालक, अजितदारांवरील प्रश्नावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मतदारांना असं संबोधणं चुकीचं, गायकवाड यांच्याशी पक्षनेते चर्चा करतील, संजय गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। अजित पवारांना कसलं फ्रस्ट्रेशन आलंय, अजित पवारांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। भारत देश गरीब आहे, पण गरीब देशाचा राजा विलासी आहे, परदेशात प्रमुखांना महागड्या वस्तू भेट द्यायचा हा मोदींचा शौक, सामनातून पंतप्रधान मोदींवर टीका। उद्धव ठाकरे टाचणी इतकी मोदींशी बरोबरी करू शकत नाही, अतिविलासी उद्धव ठाकरे मंत्रालयात 2 दिवस आले नाहीत, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। नागपुरातील फडणवीसांच्या खासगी निवासस्थानाकडे जाणारा रस्ता बंद, नागपूरच्या धरमपेठ परिसरातील त्रिकोणी पार्क रस्त्यावर बॅरिकेडिंग। सिंधुदुर्गातील 156 ठिकाणच्या जमिनी देवस्थानावर वक्फ बोर्डाचा दावा, वक्फ बोर्डाने दावा केल्याची 156 ठिकाणांची यादी समोर। सिंधुदुर्गमधील 50 ते 60% जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केल्याचं नितेश राणेंचं वक्तव्य, वक्फ बोर्डाने दावा केलेल्या जमिनी परत मिळायला हव्यात, बावनकुळेंची प्रतिक्रिया।
साई प्रसादालयातील मोफत जेवण बंद करा, हा पैसा मुलामुलीच्या शिक्षणासाठी द्या, माजी खासदार सुजय विखेंची मागणी. तर फुकट जेवणामुळे राज्यभरातील भिकारी शिर्डीत जमा झाल्याचं सुजय विखेंचं वक्तव्य. साई प्रसादालयातील मोफत भोजन सुरूच राहणार, मुलगा सुजय विखेंच्या वक्तव्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांकडून स्पष्ट. शिर्डीत भिक्षेकरांचा प्रश्न गंभीर, पण त्यांच्या अवमानाचा हेतू नव्हता, विखे पाटलांची सारवासारव. जे भाजपत गेले ते सर्व भिकारी, संजय राऊतांचा सुजय विखेंवर निशाणा. साई भक्तांनाच भिकारी म्हणणं उन्मत्तपणा बरा नव्हे. तुमच्या शिक्षण संस्थांमध्ये मुलांना मोफत शिकवता का? निवडणुकीत दारोदार मतं मागितली, तुम्हाला काय म्हणायचंय? ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचं सुजय विखे यांना पत्र. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 1500हून 2100 होणार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. मुंबईतील प्रदूषणाबाबतची आजची बैठक पुढे ढकलली. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी बोलावली होती तातडीची बैठक. उद्या दुपारी मंत्रालयात बैठक होणार असल्याची माहिती. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीत आरक्षण डावललं. आरक्षण डावलल्यानं ठिय्या आंदोलन. सुधीर मुनगंटीवारांनी घेतली आंदोलकांची भेट. चंद्रकांत पाटलांकडून म्हातोबा टेकडीवर पाहणी. कोथरूडमधील म्हातोबा टेकडीवर आग लागून अनेक झाडं नष्ट. वनराईला आग लावणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करा, चंद्रकांत पाटलांचे आदेश. वर्ध्यात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नागरी सत्कार. पंकज भोयर, समीर कुणावार, रवी राणा, अभिनेता देवदत्त नागे यांची सत्कार सोहळ्याला उपस्थिती.